दिस इज अ सम. आणि या टाईपचा सम आपल्याला एक्झामिनेशनला पूर्वी तरी, आताच्या कोविडच्या केसमध्ये नाही आहे पण आधीच्या केसमध्ये हा येत होता. सपोज दिस इज अ सम. हा एक युनिव्हर्सिटीमध्ये आलेला सम आहे. या सममध्ये काय आहे बघा, ह्याच्यामध्ये ना मोस्टली तुम्हाला टेस्ट काय केलं आहे तर तुम्हाला जे मी सांगितलेली सिक्वेन्स आहे, पेमेंटची ऑर्डर आहे, ही तुम्ही फॉलो करताय का नाही हे दे वॉन्ट टू टेस्ट यू. तुम्हाला बेसिकली ती ऑर्डर माहिती आहे का नाही. जसं मी सांगितलं, पहिले रिलेशन एक्सपेन्सेस, मग स्टॅट्युटरी पेमेंट, मग काय सिक्युअर्ड क्रेडिटर्स, अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स, पार्टनर्स लोन आणि मग पार्टनर्स कॅपिटल. या सिक्वेन्सनीच पेमेंट्स करायचे आहेत. चला सुरू करूया. मेथड कुठली आहे तर मेथड आहे सरप्लस कॅपिटल मेथड. हे बघा इथं दिली आहे सरप्लस कॅपिटल मेथड. सो आपल्याला मेथड वापरायची आहे ती सरप्लस कॅपिटल मेथड. मग सरप्लस कॅपिटलमध्ये आपण सगळ्यात पहिले एक स्टेटमेंट, मी टोटल 2 स्टेटमेंट्स बनतात. सरप्लस कॅपिटलमध्ये आपण 2 स्टेटमेंट्स बनवतो. पहिलं काय करतोय आपण की सरप्लस कॅपिटल काढायचं एक पहिलं स्टेटमेंट की स्टेटमेंट शोईंग सरप्लस कॅपिटल. चला लेट अस डू दॅट फर्स्ट. ते कॅल्क्युलेट करूया. हे बघा, इट इज दिस स्टेटमेंट शोईंग सरप्लस कॅपिटल. सो स्टेटमेंट शोईंग सरप्लस कॅपिटल. हे स्टेटमेंट आपण कसं करतो, मी काय केलंय, पार्टनर्सची नावं घेतलेत, नेम्स ऑफ पार्टनर्स, आणि त्याच्या पुढे इंटू ब्रॅकेट्स त्यांचे रेशो पण लिहून टाकलेत. हे ब्रॅकेट्स इंडिकेट्स की त्यांचा तो प्रॉफिट शेअरिंग रेशो. ब्रॅकेट इंडिकेट्स द प्रॉफिट शेअरिंग रेशो. ब्रॅकेटमधल्या फिगर ज्या आहेत त्या सगळ्या प्रॉफिट शेअरिंग रेशोच्या आहेत. पुढे हे बघा, दिस इज अवर प्रॉब्लेम. हा जो प्रॉब्लेम दिला होता तो मी मुद्दामून माझ्यासमोर ठेवला आहे सो दॅट आय विल बी एबल टू कॅल्क्युलेट ऑल द सरप्लस कॅपिटल. आता पहिल्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला या ABC कुणाचं सरप्लस कॅपिटल आहे ते कॅल्क्युलेट करायचं. हे बघा, पहिले पार्टनर्स कॅपिटल मी ॲज इट इज हे इथून घेतलेत. म्हणजे हे जे काय इथं इन्फॉर्मेशन दिली ही बघा, या ब्रॅकेटमध्ये हे एवढ्या पोर्शनमध्ये Aचं कॅपिटल, Bचं कॅपिटल आणि Cचं कॅपिटल ते ऑलरेडी दिलं आहे आपल्याला. त्याप्रमाणे मी एक Aचं कॅपिटल इथं घेतलं, Bचं कॅपिटल त्याच्या खाली आणि Cचं कॅपिटल Cच्या खाली लिहून घेतलं. नंतर काय केलं आहे, नंतर मी करंट प्रॉफिट्स होते 4000चे करंट प्रॉफिट्स होते ते त्यांच्या रेशोमध्ये त्यांना डिव्हाइड करून देऊन टाकले. आणि मग जे काय टोटल म्हणजे हे ॲड केलं. करंट प्रॉफिट जर जनरल रिझर्व असतं तरी सुद्धा ते ॲडच केलं असतं. ते ॲड केल्यानंतर जे कॅपिटल निघतं त्याला ॲडजस्टेड कॅपिटल्स म्हणणार. दिस इज कॉल्ड ॲज ॲडजस्टेड कॅपिटल. हे ॲडजस्टेड कॅपिटल आहे म्हणजे आफ्टर ॲडजस्टमेंट करून आलेलं कॅपिटल, दॅट इज धिस. मग आता पुढे आपल्याला पुढची स्टेप त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो लिहायचा आहे. नेक्स्ट स्टेप डिव्हायडिंग द कॅपिटल. आपण जो काही रेशो आहे त्या रेशोनी त्यांच्या कॅपिटलला डिव्हाइड केलं आहे आणि जी काय फिगर आली ती म्हणजे 1नी 30ला डिव्हाइड केलं आहे, 40ला 1नी डिव्हाइड केलं आहे आणि 40ला 2नी डिव्हाइड केलं आहे. अशा प्रकारे डिव्हायडिंग द कॅपिटल करून त्या फिगर्स काढल्या. आता हे झाल्यानंतर आपल्याला मिनिमम यांच्यात कोण आहे तो शोधायचा आहे. दॅट इज 20,000. तो मिनिमम आहे. मग त्याप्रमाणे टेकिंग द मिनिमम ॲज अ बेस, याला बेस धरून आपण मल्टिप्लिकेशन्स करणार. म्हणजे 20,000नी 2ला मल्टिप्लाय केलं आहे 40ला आलं आहे, 20,000नी 1ला मल्टिप्लाय केलं 20,000, 20,000नी 1ला मल्टिप्लाय केलं 20,000. अशा प्रकारे टेकिंग मिनिमम ॲज अ बेस, हा बेस धरून त्यांच्या रेशोला मल्टिप्लाय करून घेतलं. मग आता पुढच्या स्टेजमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर सरप्लस कॅपिटल काढायचं आहे. सरप्लस कॅपिटल म्हणजेच थोडक्यात हे कसं कॅल्क्युलेट केलं तर ॲडजस्टेड कॅपिटल मायनस टेकिंग मिनिमम बेस. मिनिमम बेस घेऊन आलेलं कॅपिटल ॲडजस्टेड कॅपिटलमधनं मी मिनिमम बेस मायनस केलं तर Aच्या केसमध्ये काही सरप्लस नाही, Bच्या केसमध्ये 20 आणि Cच्या केसमध्ये 10. दोघं आहेत म्हणजे अजून आपल्याला ना जोपर्यंत एक येत नाही, एकाचा सरप्लस येत नाही तोपर्यंत ही प्रोसेस फॉलो करायची आहे. म्हणजे लाईक धिस रिमेनिंग प्रॉफिट. परत एकदा त्याच स्टेप्स तुम्ही कलर कोड केलेत, मी सगळ्या स्टेप्स कलर कोड आहेत. ही बघा परत रेडची रेड सुरू झाली. आता मग पुढची काय आहे, पुढची ब्राऊन येणार आहे.
त्याच्या पुढे ही काय मी का तुम्ही कलर कुठला कलर म्हणाल तो. सो अशा प्रकारचे वेगवेगळे कलर कोड मी इथं करून ठेवलेत. त्याप्रमाणे एक एक स्टेप आपण करत जाणार आहोत. बघा, डिव्हायडिंग द कॅपिटल, मी कॅपिटलला डिव्हाइड केलं. पुढचं टेकिंग द मिनिमम बेस, ह्याच्यात मिनिमम कोण आहे तर 10,000 मिनिमम आहे. मग त्याप्रमाणे त्यांच्या रेशोला मल्टिप्लाय केलंय आणि मिनिमम अमाऊंट लिहून टाकली. मग आता नाव यू हॅव गॉट द सरप्लस. दिस इज अ फर्स्ट स्टेटमेंट. हे सगळ्यात पहिलं स्टेटमेंट आहे. तुम्ही हे सम सोडवण्याचं, हे सम सोडवण्यात सगळ्यात पहिलं स्टेप इज दिस की स्टेटमेंट शोईंग सरप्लस कॅपिटल. हे अशा प्रकारे सरप्लस कॅपिटल आपण कॅल्क्युलेट केलं. आता नेक्स्ट एक कळलं आपल्याला की बी हॅज गॉट अ सरप्लस इन दिस, सरप्लस कॅपिटल इन दिस पार्टनरशिप फॉर्म. आता त्याचं पुढचं नेक्स्ट स्टेटमेंट, इथून पुढचा पार्ट जो मगाशी डिस्कस केला होता आपण तो की स्टेटमेंट शोईंग पिसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश, हे दुसरं स्टेटमेंट बनवावं लागतं. आणि आपण मगाशी मी जे तुम्हाला सहा ऑर्डर दिल्या पेमेंट्सची ऑर्डर, त्याप्रमाणे मी सेट केल्यात सगळ्या लायबिलिटीज आणि एक कॅशचा कॉलम सिलेक्ट केला आहे. आणि मगाचीच कंडिशन जसं तिथं केलं तसंच इथं 1 बाय 1 सगळ्या बॅलन्सेस इथं लिहून घेतलेत. तिथं मी लिहिलं पण आहे बॅलन्स ॲज पर बॅलन्स शीट. या बॅलन्स शीटप्रमाणे हे सगळे कॅशचा बॅलन्स हा बघा इथं दिला आहे, हा बघा कॅशचा बॅलन्स तो इथं घेऊन टाकला. PT म्हणजे प्रोफेशनल टॅक्स, BKLN म्हणजे बँक लोन. आता हे मी 5,000 कसे घेतले, हो मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की बँक लोन मॉर्गेज झालंय मशिनरीच्या अगेन्स्ट आणि ती मशिनरी सेल झाली आहे 25,000ला. खाली ती मशिनरी सेल झाली आहे. मग बँक काय करणार आहे, बँकेचं लोन आहे 30,000, त्यातनं ती मशिनरी त्यांनी घेऊन गेले, ती विकली, त्यातनं 25,000 आले. म्हणून आता रिमेनिंग किती राहिले तर फक्त 5,000. नाव दिस बिकम्स अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स, म्हणून ते अनसिक्युअर्ड क्रेडिटर्सच्या लाईनमध्ये येऊन उभे राहिलेत. आता क्रेडिटर्स अनसिक्युअर्ड आहे. सी लोन 5व्या नंबरला आपण त्याचं पेमेंट करणार आणि मग ABCचं पार्टनरचं कॅपिटल. म्हणजे हा सिक्वेन्स खरं तर पेमेंट दर्शवतो. ज्या पेमेंटच्या सिक्वेन्सनी आपण त्याचेच कॉलम्स केलेत, त्याचे जे सिक्वेन्स आहेत त्याप्रमाणे त्याचे कॉलम्स केलेत. एक 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 पेमेंट्स करत जाऊ आणि शेवटी जे काही पैसे उरतील ते ABCला डिस्ट्रीब्यूट. दिस इज द पिसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. बघा आता करंट प्रॉफिट्स मगाशी ॲडजस्ट केले त्याप्रमाणे इथं पण ॲडजस्ट करून टाकले. म्हणजेच याला शेवटी अल्टिमेटली मी बॅलन्स ड्यू असं म्हणतो. म्हणजे खऱ्या अर्थाने एवढे पैसे देणं आहे प्रत्येकाचं. त्यात माझ्याकडे ऑलरेडी 9,000 रुपये आहेत. आय हॅव गॉट 9,000 विथ मी. मग चला सगळ्यात पहिले PT करून टाकू. नाही, सगळ्यात पहिले PPT नाही, सगळ्यात पहिले रिअलायझेशन एक्सपेन्सेस. हे बघा इथं काय दिलं आहे, म्हणून मी ते मुद्दामून तुमच्यासमोर त्या एक्स्ट्रॅक्ट घेतला आहे सममधला. काय म्हणतायत की Mrs. C has paid ₹3,000 immediately for preparing motor car to get sizable returns from disposal. यालाच म्हणतात रिअलायझेशन एक्सपेन्सेस. असेट्स विकण्यासारखी तयार करण्यासाठी त्यांनी खर्च केला आहे. जर हा खर्च केला नसता तर एक सायझेबल अमाऊंट मोटर कार विकल्यानंतर मिळणारच नाही आहे. आणि म्हणून मोटर कार विकता यावी म्हणून मिस्टर सी यांनी त्याच्यावर 3,000 रुपये खर्च केला आहे. म्हणजेच याला म्हणतात रिअलायझेशन एक्सपेन्सेस. चला मी सिक्वेन्स सांगितलं तुम्हाला. सगळ्यात पहिला काय करायचं आहे, सगळ्यात पहिले रिअलायझेशन एक्सपेन्सेस ते पे आउट करून टाका. मग ते पे आउट करून टाकले. आता उरले 6,000 रुपये. पहिले ते पे केले, आता उरले 6,000. हां, नाव आय कॅन पे प्रॉपर्टी टॅक्स. मी आता प्रॉपर्टी टॅक्स पे करू शकतो, तो पण पे आउट करून टाकला. चला आता उरले 2,000 रुपये. मला कुठून कळतंय हे बघा, इथून कळतंय. मी इथं पे करत जातोय आणि इथं उरत जात आहे. मला याच्यावरनं कळतंय सगळं. या पोझिशनवरनं मला कळतंय आणि त्यावरनं मी तुम्हाला सांगतोय कुठे उरले, कसे उरले. बरोबर. पुढं आता 2,000 रुपये माझ्याकडे आहेत. आता मी ते कसे डिस्ट्रीब्यूट करू शकतो तर बँक लोन आणि क्रेडिटर्स यांना मी प्रपोर्शनेट देणार. त्यांच्या ज्या अमाऊंट्स आहेत त्या अमाऊंट्सच्या प्रपोर्शनेट हे मी द्यायला सुरुवात केली. ह्याला म्हणतात प्रपोर्शनेट पेमेंट. म्हणजे पुढच्या स्टेजला माझ्याकडे 2,000 आहेत, 2,000 डिस्ट्रीब्यूट केले. आता माझ्याकडे काय पोझिशन आहे तर अरे ओहो, एकच मिनिट.
बघा दिसतंय का? सो तिथून पुढे आपण कंटिन्यू केलंय. बघा हा बॅलन्स ड्यू. आता काय पोझिशन आहे, माझ्याकडे काही कॅश नाही आहे. आय डू नॉट हॅव अ कॅश. इथं माझ्याकडे एकही कॅश नाही. मग आता मला काय करावं लागेल, तर मला रिअलायझेशन करून घ्यावं लागेल. माझं असेट विकावी लागतील आणि पैसे गोळा करावे लागतील. त्याप्रमाणे मी बघा इथं रिअलायझेशन केलं आहे. सो फर्स्ट रिअलायझेशन इज 12,000. दॅट इज फर्स्ट रिअलायझेशन 12,000. मग सगळ्यात पहिले जे बँक लोन आणि क्रेडिटर्स राहिलेत ते सगळ्यात पहिले जे राहिलेले आहेत ते पे करून टाका. पहिले हे 2 पे केल्याशिवाय मला पुढं पेमेंट करताच येणार नाही आहे. पुढच्या लोकांचं काहीही पेमेंट करता येणार नाही आहे. म्हणजे मला पहिले या दोघांचं पेमेंट करावं लागेल प्रपोर्शनेटली. नो डाऊट प्रपोर्शनेटली पेमेंट करावं लागेल, पण विदाऊट दॅट मला पुढे जाताच येणार नाही. मग त्याप्रमाणे मी प्रपोर्शनेट पेमेंट केलं. आता माझ्याकडे पैसे संपले आणि तरीसुद्धा अजून बँक लोन आणि क्रेडिटर्स हे संपलेले नाहीत, ते अजूनही बाकी आहेत. मग काय करायला लागेल, माझे पैसे संपले. पैसे संपले म्हणजे दिस पार्ट. हे बघा हा कॅशचा कॉलम. कॅशच्या कॉलममध्ये मला कळतं की पैसे संपले, इथं डॅश आली. सगळेच्या सगळे तर मी डिस्ट्रीब्यूट करून टाकले. मग आता मला हा फेब्रुवारी जो आहे ना ह्याचा रिलेशनसाठी थांबावं लागेल. फेब्रुवारीचे पैसे आले की मी हे बघा सेकंड इन्स्टॉलमेंट रिअलाइज आले 15,000. मग आता सगळ्यात पहिले बँक लोन आणि क्रेडिटर्स यांना पेमेंट करणार. बघा तिथं दिसतंच ते राहिलेत ते प्रपोर्शनेटच राहिलेत. मग ते सगळेच्या सगळे पे करून टाकले. मग आता उरले किती, तर 9,000. आता माझ्याकडे उरलेले 9,000 आहेत. ते इथं दिसतात खाली कॅश कॉलममध्ये 9,000. आता मी कोणाला पे करणार, तर सगळ्यात पहिले मी सीचं लोन पे करणार. पण माझ्याकडे तेवढं पैसेच नाही आहेत. मग मी 9,000 रुपये सीच्या लोन पेमेंटला घालून टाकणार. सगळेच्या सगळे सीचे पैसे देऊन टाकणार. सगळं मी सीचं लोन रिपे करून टाकणार. सो मी काय केलं, सीला लोन रिपे करून टाकलं. आता पोझिशन काय आहे, तर आता माझ्याकडे राहिले 2,000 रुपये. मी पैसे काही नाही राहिले, पण अजूनही सीचे 2,000 रुपये देणं बाकी आहे. अजूनही इवन नाऊ आफ्टर पेईंग सो मच ऑफ मनी. ह्याच्यानंतर सुद्धा आपल्याला सीचं पैसे देणे बाकी आहेत. म्हणजे आता मग माझ्याकडे कॅश नाही. मग मला काय करावं लागेल, पुढच्या महिन्याच्या रिलेशनवर जावं लागेल. पुढच्या महिन्याचं रिलेशन आहे मार्चचं आणि 10,000चं. चला करूया. हे बघा मी पहिले बॅलन्सेस जे ॲज इट इज घेतले. हे बघा आपल्या खाली लिस्ट आहेच त्याप्रमाणे. हे बघा इन्स्टॉलेशन घेऊन टाकलं. 10,000चं इन्स्टॉलेशन आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याप्रमाणे आता राहिलेत काय, सीचे पहिले 2,000 रुपये देणं बाकी आहे. चला देऊन टाका सीला पहिले 2. सीला सगळ्यात पहिले देऊन टाका. सो सीचे पैसे देऊन टाकले. उरले कॅश 8,000. आता सगळ्यात पहिले आपण जे पहिलं स्टेटमेंट बनवलं, स्टेटमेंट शोईंग सरप्लस कॅपिटल, त्याच्याप्रमाणे पेमेंट करायचं आहे. म्हणजेच काय, हे बघा ते स्टेटमेंट काय सांगतंय की सगळ्यात पहिले तुम्ही आता 10,000 रुपये द्यायचे आहेत बीला. म्हणून हे स्टेटमेंट बनवलं जातं. देअरफॉर दिस स्टेटमेंट इज प्रिपेअर्ड. ह्या स्टेटमेंटवरनं आपल्याला काय समजतं, तर ह्या अमंग पार्टनर्स कसे पैसे डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. पहिले हे 10,000 झाले की मग ह्या इथं 10,000 दिसत नाहीत, पण ते इथं 10,000 इथं हे मल्टिप्लिकेशन 10,000 ते लिहायचं राहिलं असेल तर हे 10 आणि 10 म्हणजे हे 10,000 देऊन झाले की अजून बीला 10,000 द्यायचे आहेत आणि सीला 10,000 द्यायचे आहेत की मग त्यांचं मग पुढचं हे पेमेंट करायचं आहे 20, 40. हे असं करत जायचं आपल्याला. बघा आता कसं, म्हणजे पहिले तर 10,000 देऊन टाकू, पण 10,000 आपल्याकडे आहेत का. लेट अस सी इफ यू हॅव गॉट 10,000 रुपीज विथ अस. आपल्याकडे आहेत का बघा, नाही. आपल्याकडे किती आहेत, 8,000. देऊन टाका 8,000 बीला. अजूनही 2,000 रुपये त्याचं देणं बाकी आहे. माझे पैसे संपले. मग आता काय करावं लागेल, मला परत पुढच्या रिअलायझेशनसाठी थांबावं लागेल. पुढचं रिअलायझेशन एप्रिलमध्ये आहे 30,000चं. चला ते रिअलाइज करून घेऊ. ते रिअलाइज करून घेतलं 30,000 रुपये. आता व्हॉट इज इट, आता माझ्याकडे काय पोझिशन आहे, माझ्याकडे बीला पहिले 2,000 रुपये द्यायचे आहेत. ते बघा ते पहिले देऊन टाकले मी. नंतर काय होतं, नंतर दोघांनाही 10,000 रुपये द्यायचे आहेत. कोण, बी आणि सीला. हे बघा स्टेटमेंट. त्या स्टेटमेंटप्रमाणे मला परत पुढचे 10,000 ते बघा ते मी देऊन टाकले तिथं 10,000. आय हॅव गिवन इट. 10 दोघांनाही देऊन टाकले. कारण तो नेक्स्ट स्टेपची आहे. नेक्स्ट स्टेप
त्या स्टेटमेंटप्रमाणे मी एकेकाला पैसे देत येणार. त्याप्रमाणे इथे देऊन झाले. आता तुम्ही नीट ऑब्झर्व करा, माझ्याकडे कॅश बॅलन्स बाकी आहे, पण तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर त्या पार्टनर्सचं कॅपिटल हे आता प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये आलं आहे 2:1:1. आता इथून पुढे जे काही डिस्ट्रीब्युशन तुम्ही करणार ते सगळं प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये करणार. हे स्टेज नीट लक्षात ठेवा, ही स्टेज महत्त्वाची आहे. इथून पुढचा प्रत्येक डिस्ट्रीब्युशन हे प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्येच होणार. आता प्रपोर्शनेट संपलं म्हणजेच बघा कसं, म्हणजेच मी ABC जे 8,000 माझ्याकडे होते आहेत ते सगळेच्या सगळे 4 म्हणजे 2:1:1 ह्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करून टाकले. म्हणजेच बॅलन्स ड्यू किती आहेत तर this. आता जो काही बॅलन्स ड्यू असेल तो सुद्धा बघा तुमचा प्रपोर्शनेट म्हणजे इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये आहे, तो तसाच आहे. बघा आता माझे कॅश संपली म्हणजे मला रिलेशनला थांबावं लागेल. हा माझं लास्टचं रिलेशन आहे, ते माझं मेल आलं आहे, त्याप्रमाणे ते पैसे आले, ते मी आता स्ट्रेट वे प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करणार लाईक दिस. 35,000 मी स्ट्रेट वे डिस्ट्रीब्यूट करून टाकलेत आणि फायनल जी अमाऊंट येणार त्याला मी रिअलायझेशन लॉस असं म्हणणार, कारण अजूनही 18,500, 9,250 आणि 9,250 एवढे अजूनही कॅपिटल ABCचं देणं आहे. याचा अर्थ हा रिअलायझेशन लॉस आहे, कारण एवढे पैसे द्यायला पैसेच उरलेले नाहीत फर्ममध्ये. दिस इज द वे हे आपण सॉल्व करणार. ह्याचं कसं मी केलं बघा, ह्याचे जे काही मी हे सिक्वेन्सेस ठरवले ते कुणाला कसे पैसे द्यायचे, कसे डिस्ट्रीब्यूट करायचे आणि कसं मी डिस्ट्रीब्यूट 1 by 1 करत गेलो हे